सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। मुंबई पोलीस भरतीबद्दल अनेक प्रश्न सोडवायचं काम आपण गेल्या जवळजवळ जेव्हापासून चालू झाली भरती त्याच्या आधी 1-2 महिना तुमच्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक पुढचा पार्ट म्हणजे जे काही शिनपेन बद्दल मुलांचे सारखे प्रश्न होते, सर शिनपेन त्याच्यावरती काहीतरी आम्हाला उपचार सांगा किंवा काय विषय आहे तो कशामुळे होतो वगैरे वगैरे, तर त्याच्यावरतीच आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे की शिनपेनची जी कारणं आहेत ती शिनपेनची कारणं, त्याच्यावरती उपचार असतील, व्यायाम असेल, प्रोफेशनल कोणत्या पद्धतीचा वर्कआउट करायचा आहे तो सुद्धा, आणि त्याच्यावरती औषध वगैरे सगळं, मेडिसिन वगैरे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आता शेवटपर्यंत सांगणार आहे। सुरुवातीला विनंती करतोय जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून ही सगळी विद्यार्थी 20,000 प्लस जवळजवळ 21,000 विद्यार्थी माझेच म्हणून मी समजतोय आणि तुमच्यासाठी एवढं सगळं करत असतोय। सो प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगणार आहे पुढं ते सगळं तुम्हाला एकदम प्रोफेशनल वाटणार, कारण की गेले 15 वर्षाचा इतिहास आहे आपला। 15 वर्ष ग्राउंडमध्ये गेलेले आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत कंटिन्यू ग्राउंडमध्येच मुलांसाठी घडलेला माणूस आहे, लक्षात ठेवायचं। त्यामुळे अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। सगळा विषय याच्यामध्ये कव्हर केलेला आहे। शेवटी एक प्रोफेशनल वर्कआउट किंवा प्रोफेशनल 1-2 मिनिटाचा वर्कआउट तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करायचं आहे। सो अशा पद्धतीनं सगळं ग्राउंड पूर्ण झाल्यानंतर आज तुमच्यासाठी थोडाफार वेळ काढून हा व्हिडिओ बनवतोय। खूप महत्त्वाचा विषय आहे की शिनपेन का कारणे काय, अशा पद्धतीने शिनपेन कारणं, उपचार असतील, मेडिसिन असेल आणि व्यायाम असेल, सगळं आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे, लक्षात ठेवायचं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर महाराष्ट्रातील पोलीस भरती सुरू झालेल्या ऐन टाइममुळे बरोबर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळी ग्राउंडवरती पाणी साठल्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला ग्राउंडवरती प्रॅक्टिस करता येत नाही मातीच्या। मग त्यांनी गेले 2-4 महिने प्रॅक्टिस मातीवर केलेलं असतं आणि आता कंटिन्युटी ठेवायला, पर स्टॅमिना टिकवून ठेवायला, एंड्युरन्स स्ट्रेंथ असेल, या सगळ्या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी ते काय करतात, मग रोडवरती येतात। मग रोडवरती आल्यामुळे त्यांचा विषय चालू आहे की पूर्ण महाराष्ट्रातली पोलीस भरती जी आहे, काही पोलीस भरती, काही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील पोलीस भरती हे रोड रनवरती झालेलं आहे। तुम्ही बघितलेलंच आहे, काही मुलांचे पाय पण मोडलेले आहेत, काही मुलांचे हात पण मोडलेले आहेत। त्याला रिझन आहेत, त्याला सायंटिफिक रिझन आहेत। ते अशा का पद्धतीने झालं, गोष्ट चुकली, प्रशासनाची गोष्ट चुकली, कारण विद्यार्थ्यांना त्यांनी अगोदर सांगितलं असतं की पावसाळ्यामध्येच भरती घेणार आहोत, सो त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस घ्या, त्या पद्धतीने तुमच्या बॉडीतलं कॅल्शियम वाढवा, अशा पद्धतीने त्या पद्धतीने तुमच्या बॉडीतील व्हिटॅमिन डी वाढवा, जेणेकरून तुमचे हाडे जे आहेत किंवा बोन्स जे आहेत ते अजून स्ट्रॉंग होतील, जेणेकरून जरी तुम्हाला रोडवरती पळायला लागलं तरी कोणताही इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होणार नाही। तर अशा पद्धतीने प्रशासनानं कोणताही निर्णय घेता डायरेक्टली रोड रन चालू केलं, कारण त्यांना पुढची पोलीस भरती जी आहे ती पाडायची आहे आणि लगेचच विधानसभेच्या अगोदर ती पोलीस भरती पाडून फॉर्म भरायचे आहेत। सो अशा पद्धतीनं पहिला आपण बघणार आहोत शिनपेनवरती कारणं काय, शिनपेन होण्याची कारणं काय। ते 4 ते 5 कारणं आहेत जी एकदम परफेक्ट आहेत आणि ती विद्यार्थ्यांना माहीत नसतात। ते फक्त उठतोय सकाळी, जायचं ग्राउंडला, प्रॅक्टिस करायचं, यायचं घरला, संपलं। हे 4-5 दिवस बॉडी साथ देते, नंतर बॉडी तुमची साथ देत नाही, मग शिनपेन चालू होतंय, मग जॉईंट पेन चालू होतात, मग बॉडी पेन करायला चालू करते, अशा पद्धतीनं। मग याच्यावर करायचं काय, हे सगळं ह्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आता तुमच्याकडे कंटिन्यू मी देणार आहे। सो शिनपेनचं पहिलं कारण आहे, आताच्या घडीला शिनपेनचं पहिलं कारण आहे ते म्हणजे रोड रन आणि मातीचं जे ग्राउंड असतं त्याच्यात कंपॅरिझन केला तर मातीचं ग्राउंड हे सॉफ्ट असतं, तुम्हाला माहितीच आहे। कोणत्या पद्धतीनं जरी वॉर्मअप कमी झाला आपल्या मुलांचा तरी सुद्धा मातीच्या रोडवरती तुम्हाला काय होतं, मातीच्या ग्राउंडवरती तुम्हाला रिझल्ट चांगला भेटतोय, कोणत्या पद्धतीने जास्त प्रमाणात पेनिंग होत नाही। पण विद्यार्थी अचानकच मातीच्या ग्राउंडवरून डायरेक्टली जर रोड रनवर गेलेत किंवा रोडवरती प्रॅक्टिस करायला गेलेत तर तिथं मात्र 100% विद्यार्थ्यांचं काय होतंय, पेनिंग चालू होतंय, परिणामी तिथं काय होतं, तुमचं जे काही शिनपेन असते ते सुरू होतंय। आता रोड जर रन करायला गेलं तर त्याला स्टेपिंगची वेगळी टाइप्स आहेत, पद्धत आहे की रोड रन करत असताना स्टेपिंग तुमचं कसं पाहिजे, त्याच्या आधीचं वॉर्मअप किती पर्सेंटेजमध्ये पाहिजे। काय मुलं काय करतात, येतात घरातून, बॅग टाकली, काय आणलं तर आणलं, असं आणलं तर आणलं, काय तर कुठंतरी हलवायचं हात पेत पाय आणि जायचं आणि ग्राउंड मारायचं आणि घरला यायचं, संपला विषय। याला वॉर्मअप म्हणत नाहीत, प्रत्येक बॉडीचा वॉर्मअप एक स्पेशलायझेशन आहे। प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक एक पार्ट जो आहे त्या पार्टचा प्रॉपर वॉर्मअप आहे आणि देन मग तुम्ही त्या पुढच्या इव्हेंटला जाऊ शकताय। हा गोष्ट खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे काय म्हणतोय तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही रोड रन करत असताय त्यावेळी रोड हा हार्ड सरफेस असतो आणि हार्ड सरफेस असल्यामुळे तुम्ही काय करताय, तुमचं स्टेपिंग चुकीच्या पद्धतीने टाकताय, त्याच्या अगोदर वॉर्मअप झालेला नसतो। वॉर्मअप नाही झाला, स्टेपिंग चुकीचं पडायला लागले की बॉडी हॅमरिंग होते। म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्टेपिंग करताय, बॉडी लँडिंग करताय, बॉडी वेट पुढे टाकताय, ट्रान्सफर करताय, त्यावेळी काय होते, प्रत्येक स्टेपिंगला तुमचं काय करते, हॅमर होते बॉडी हार्ड सरफेसवरती। देन मग काय होते, तुमचं 2-3 दिवसामध्ये शिनपेन चालू होते। आणि महाराष्ट्रातल्या नाही आहे, म्हणजे पूर्ण ऑलिम्पिकच्या प्लेयरला सुद्धा हे जे इंजुरी आहे ती इंजुरी झालेली आहेत, लक्षात ठेवायचं। शिनपेन मधनं काही विद्यार्थी स्टेट लेवलचे, नॅशनल लेवलचे इथून बाहेर पडलेले आहेत सुद्धा।
लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळी आम्ही गायडन्स करतोय, ज्यावेळी आम्ही शिकवतोय, त्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांना शिनपेन म्हणजे काय माहित नाही अजून. शिनपेन म्हणजे काय माहित नाही अजून. कारण की आमचा वर्कआउट जरी रनिंग आमचं 7 ते 8 10 मिनिटाचा असते, पण आमचा वॉर्मअप हा 20 मिनिटाचा असतोय, आमचं कुलिंग डाऊन 20 मिनिटाचं असतंय, आमचे स्ट्रेचिंग वर्कआउट 20 मिनिटाचं असते. असं जवळजवळ 1 तास आमचं ह्या वर्कआउट असते आणि 10 मिनिटं रनिंगच असते बस. म्हणजे आम्ही रनिंगपेक्षा आम्ही बाकीच्या गोष्टी जास्त करतो, त्यामुळे आमचा बॉडी आहे ते दुसऱ्या दिवशी रिकव्हरी फास्ट होते. दुसऱ्या दिवशीच्या 10 मिनिटासाठीच्या रनिंगसाठी ती रिकव्हरी फास्ट होते. याचं रिझनच असं आहे. आणि त्यामुळे आमच्या मुलांना हे शिनपेन म्हणजे काय माहित नाही. आपली मुलं, तुमची मुलं किंवा तुम्ही बघणारे असणारे विद्यार्थी अशा पद्धतीने करताय की चुकीच्या पद्धतीने करताय, चुकीच्या पद्धतीने वर्कआउट करताय. पहिलं रिझन आहे ते म्हणजे हार्ड सरफेसवर, म्हणजेच डांबरीवरती तुम्ही रनिंग करताय आणि डांबरीवरती रनिंग केल्यामुळं तो मोठा प्रमाणात प्रॉब्लेम येतोय, लक्षात ठेवायचं. त्यामुळे डांबरीवरती प्रॅक्टिस करत असताना स्टेपिंग चुकीच्या पद्धतीने टाकलात की मग हा शिनपेन चालू होते, एवढं लक्षात ठेवायचं. दुसरं कारण आहे ओव्हरयूज. ओव्हरयूज म्हणजे काय, तुमची स्ट्रेंथ, तुमचा स्टॅमिना, तुमचा एंड्युरन्स, तुमचं पेस ट्रेनिंग कशा पद्धतीनं आहे हे विद्यार्थ्यांना माहित नसतं, कारण की एवढं नॉलेज नसतं. आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या अकॅडमीमध्ये जर गेलं तर सुद्धा त्या कोचला एवढं नॉलेज नसतं, कारण की त्यांच्या हातात काठी असते. ते फक्त सांगते 10 किलोमीटर कर, उद्या 15 किलोमीटर कर, आता मार रिपिटेशन, आता 10 रिपिटेशन मार, उद्या 20 रिपिटेशन मार. अशा पद्धतीने त्यांचं नियोजन असते. त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टी चुकत असतात, त्यामुळं विद्यार्थ्यांना याची हानी होते, लक्षात ठेवायचं. हा विषय आहे की ओव्हरयूज म्हणजे काय आहे, तुमची स्टॅमिना, तुमचा स्ट्रेंथ, तुमचा एंड्युरन्स, तुमचं स्पीड, बाकी सगळ्याच गोष्टी ह्या तुम्हाला माहित नसतात. डे बाय डे ह्या गोष्टी इन्क्रीज होत असतात. त्यामुळे विषय अशा पद्धतीने असतो की जे काही गोष्टीचा ह्या तुमच्यामध्ये कमतरता असते, जे म्हणतोय ओव्हरयूजच्या बाबतीमध्ये, की तुमची बॉडी आता समजा 2 किलोमीटरसाठी तयार आहे आणि तुम्हाला जर 10 किलोमीटर पळवलं तर मग तिथं चुकलं. ओव्हरयूज म्हणजे काय, आपल्या शरीराच्या स्टॅमिना, एंड्युरन्स किंवा स्ट्रेंथ पेक्षा जास्त वर्कआउट करणं हे चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. ओव्हरयूज मध्ये ह्या गोष्टी येतात, समजलं. पहिली गोष्ट सांगितलं हार्ड सरफेस म्हणजेच रोड रन, दुसरा आहे ओव्हरयूज, आणि तिसरा आहे आता म्हणजे प्रोफेशनल किंवा प्रॉपर वॉर्मअप, कुलिंग डाऊन, स्ट्रेचिंग वर्कआउट नसल्यामुळं विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या गोष्टी होतात. जसं मी पहिला सांगितलं की तुमची बॉडी वॉर्म झालेली नसेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने वर्कआउट करू शकत नाही. कुठलाही गेम असू दे, त्याच्या अगोदर त्याचे स्पेसिफिक वॉर्मअप असतोय. एक नॉर्मल वॉर्मअप हा सारखाच असतो, पण एक प्रत्येक गेमचा स्पेसिफिक वर्कआउट जे आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने असतो. एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुमचं जे वॉर्मअप, कुलिंग डाऊन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर नसल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं तुमचं जे ओव्हरवेट आहे, तुमचं जे वेट जास्त आहे किंवा फ्लॅट फूट आहे किंवा नॉकनी आहे, ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला जे काही शिनपेन आहे ते सुरू होते, लक्षात ठेवायचं. तुमचं बॉडीचं BMI नुसार, BMI तुम्हाला माहिती आहे, बॉडी मॅस इंडेक्स, जर तो प्रॉपर नसेल, समजा तो नॉर्मल नसेल आणि तुमचा रेडमध्ये असेल म्हणजे ओव्हरवेटमध्ये असेल, तर मग तुम्हाला 100% प्रॉब्लेम येणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुमचं वेट असेल, तुमचं नॉकनी प्रॉब्लेम असेल, तुमचा फ्लॅटफूटचा प्रॉब्लेम असेल, तर ह्या रिझनमुळे ह्या गोष्टी सगळ्या प्रॉब्लेममध्ये येतात, लक्षात ठेवायचं. समजलं का? सो खूप महत्वाचा विषय आहे. हे आहे तिसरं चौथं कारण. आणि दुसरं महत्वाचं शेवटचं कारण म्हणजे तुमचं प्रॉपर डाएट नसणं. काही विद्यार्थी काय करतात, डाएटकडे लक्ष ठेवत नाहीत, कसं तरी फास्ट फूड खा, जंक फूड खा, पित्त होतील असे काहीतरी फूड खायचं आणि दिवस जगायचं, संपला विषय. घरात अवेलेबल असताना सुद्धा, भाजी भाकरी असताना सुद्धा काही मुलांचं आता बाहेरचं लक्ष आहे. काही ग्राउंडवरती मी स्वतः बघतोय, ग्राउंड झालं की येता मुलं काय करतात, वडापाव घे, चहा घे, असंच काहीतरी करत बसतात आणि घरात जायला 2 तास लावतात. मग जर ह्या मुलांना सेट व्हायचं असेल तर मग ती मुलं सेट कशा पद्धतीने होतील? तुमच्या 3 तास 4 तास जर वर्कआउटला तुम्ही अर्धा तास वर्कआउट करणार, खरं यायला जायला मित्रांबरोबर गप्पा मारायला आणि हे करायला ते करायला तुम्ही जास्त वेळ घालवताय, त्यामुळे तुम्ही सेट होणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुमचा जो चौथा विषय आहे तो म्हणजे याच्यामध्ये डाएट प्रॉपर नसणं हे सुद्धा याचं रिझन आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं शिनपेनचे ही जी कारणं आहेत, ही जवळजवळ सगळी कारणं तुमच्यापर्यंत सांगितलेली आहेत, ही खूप महत्वाची आहेत. तुम्ही जर यातलं काही करत असाल तर त्याच्याकडे फोकस करा आणि त्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे हे शिनपेन तुम्हाला भविष्यामध्ये होणार नाहीत, लक्षात ठेवायचं. सो खूप महत्वाचा विषय आहे, लक्षात ठेवायचं. आता ह्याच्या पुढचा गोष्ट आहे ती म्हणजे याच्यावर असणारे उपचार, कशा पद्धतीने याच्यावरती उपचार करणार आहेत ते आपण आता बघणार आहोत. खूप महत्वाचं म्हणजे मगाशी तुम्हाला कारणे सांगितली की शिनपेन होण्याचे रिझन सांगितले, कारणे, पण आता आपण उपचार बघणार आहोत. कुठलाही स्पोर्ट्स असू दे, इनडोर आउटडोरचे काही गेम्स असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला जर इंजुरी झाली तर त्याच्यासाठी प्रोफेशनल कोच जे असतात, एकदम प्रॉपर कोच जे असतात, त्याच्यासाठी PRICE म्हणजे प्राइस ट्रीटमेंट जी आहे ती त्यांनी फॉलो करावी लागते. काही अकॅडमी किंवा काही मुलं बघतोय मी, इंजुरी झाली की एक दिवस शांत बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात आणि निघून जातात, समजलं, आणि वर्कआउट करतात. परत ती इंजुरी परत प्लसमध्ये होऊन ती इंजुरी वाढत असते, लक्षात ठेवायचं. एवढं आपण तज्ञ नाही आहोत की आपण आपलीच इंजुरी आपण ओळखू शकतो, लक्षात ठेवा. आता माझे काही विद्यार्थी, मी 15-15 दिवस त्यांना बेड रेस्ट देतोय.
हार्ड जर हे असेल तर, इंजुरी असेल तर, आणि ज्याला प्राइस ट्रीटमेंट माहिती आहे तोच कोच असेल लक्षात ठेवायचं. ज्याला प्राइस ट्रीटमेंट माहित नाही तो कोच नसतो लक्षात ठेवायचं. तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये जाताय, ज्या कोचकडे तुम्ही गायडन्स घ्यायला जाताय, त्यांच्याकडे जर ह्या तुमच्याकडे इंजुरी झाल्यानंतर हे प्राइस ट्रीटमेंट म्हणजे त्यांना विचारायचं. त्यांना जर आलं तर मला प्रॉपर कोच म्हणायचं नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाता, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मी कुणाला नावं ठेवत नाही, पण जे 15 वर्षामध्ये मिळवलंय घासून ते मी आज बोलतोय लक्षात ठेवायचं. त्यामुळे आम्ही मिळवलंय, आम्ही स्वतःला शहाणं समजत नाही किंवा मोठं समजत नाही, पण विद्यार्थ्यांना गोष्टी कळायला पाहिजे की बाबा आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमध्ये त्या कोचला, त्या प्रशिक्षकाला, त्या इन्स्ट्रक्टरला ते प्राइस ट्रीटमेंट जर माहित नसेल तर तिथं हा कोच होऊ शकत नाही, तिथं तो रेफरी होऊ शकत नाही, तो पंच प्रशिक्षक होत नाही. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. सो खूप महत्त्वाचा विषय आहे की जे काही प्राइस ट्रीटमेंट आहे त्यामध्ये पहिली गोष्ट आहे म्हणजे प्रोटेक्शन. पी म्हणजे प्रोटेक्शन करायचं आहे. प्रोटेक्शन मध्ये काय करायचं, ज्या गोष्टी आपल्याला इंजुरी होणार आहेत त्या गोष्टीपासून अगोदरच आपण अलर्ट राहून त्या गोष्टी न होऊ देणे आणि स्वतःची काळजी घेण्याला प्रोटेक्शन म्हणायचं. प्रोटेक्शन ह्या गोष्टीसाठी असते लक्षात ठेवायचं. म्हणजे मी पुढे जाणार आहे, ग्राउंड तयार नाही आहे किंवा रोड रन आहे, रोड रनवरती कशाला रन करायला पाहिजे, कशा पद्धतीने स्टेपिंग करायला पाहिजे जेणेकरून माझ्या बॉडीला त्रास होणार नाही, अशा गोष्टी. हे प्रोटेक्शन ती गोष्ट व्हायच्या अगोदर काही गोष्टी आपण आपली प्री केअर करायला पाहिजे, ह्या गोष्टी असतात लक्षात ठेवायचं. हे झालं पी फॉर प्रोटेक्शन. आर फॉर रेस्ट. कुठलीही इंजुरी असू दे, ती छोटी असू दे मोठी असू दे, विद्यार्थ्यांना माहित नसते की बाबा कशा पद्धतीने ती इंजुरी आहे, त्याची लेवल किती आहे, डेन्सिटी किती आहे, ह्या काही माहित नसतं. मग रेस्ट म्हणून डॉक्टर सांगते तुम्ही रेस्ट घ्या तर ते 1 दिवस घेते, पण ती जी इंजुरी आहे ती जर मोठ्या प्रमाणात असेल तर कधी कधी 2-2 महिने 3-3 महिने रेस्ट घ्यावी लागते. एक उदाहरण देतोय, ज्यावेळी मी ह्याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत होतो कोरोनामध्ये, त्यावेळी सलग 60-60 किलोमीटर रनिंग करायचो. आता सुद्धा पावसाळ्यामध्ये मागं जर तुम्ही बघितला तर ग्रास आहेत, त्या ग्रासमध्ये एक मोठा स्टोन होता, ग्रास मोठं वाढलेला होता आणि स्टोन होता, आणि रॉंग रन करत असताना डोक्यामध्ये एकच असते की पहिली स्टेप ते शेवटची स्टेपमध्ये जो काही स्पीड आहे ते स्पीड मेंटेन करायचं, पेस ट्रेनिंग मेंटेन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ज्यावेळी मी रन करायला गेलो होतो 2019ची गोष्ट सांगतोय, त्यावेळी पुढचा टो त्या स्टोनवरती पडलेला होता. ग्रासमध्ये तो स्टोन दिसून आलेला नव्हता आणि तो जे स्टोन असतोय त्या स्टोनवरती टो पडला पुढचा, आणि पूर्ण पाय फिरलेला होता आणि पूर्ण स्लोपला होती बॉडी, घसारतीला बॉडी होती लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यावरून पाय एवढा माझा मुरगळला की माझ्या टाचेचं हाड बाहेर आलेलं होतं. ह्या गोष्टीसाठी रिकव्हरीसाठी मला 8 महिने गेलेले होते. आता मी रिकव्हर झालोय. 8 महिने मला ह्या गोष्टीसाठी, मी प्रोफेशनल असून सुद्धा ग्राउंडच्या चुकीच्या गोष्टीमुळे मला तो इंजुरी झालेली होती. मी मान्य करू शकतोय, कारण की मी प्रोफेशनल जरी असला तरी त्या ग्रास मधला तो स्टोन मी ओळखू शकत नाही, कारण तुम्हाला माहित असते लॉंग रन करत असताना काय डोक्यामध्ये नसते, कारण तेवढा अंतर तेवढ्या वेळेमध्ये पूर्ण करायचं असते, हा टास्क असतो स्वतःला. त्यामुळं ज्यावेळी स्टोनवरती तो पुढचा टो पडला आणि स्लोपला होती बॉडी, घसारत होती एकदम, आणि त्यामुळे पाय मुरगळला आणि टाचेतनं हाड बाहेर आलेलं होतं. त्यावर मी ट्रीटमेंट केली. अक्षरशः मुंबईमध्ये जाऊन मला ट्रीटमेंट करावी लागलेली होती, कारण की ह्या डिस्ट्रिक्टमध्ये ह्याच्यावरती उपचार नव्हते कुठेही लक्षात ठेवा. त्यामुळं फिजिओथेरपिस्ट काही मित्र आहेत आपल्या भागामध्ये, नंतर मुंबईला सुद्धा आहेत प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट, ते सुद्धा मित्र आहेत. त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट मला घ्यावी लागली. 60,000 रुपये खर्च करून मी 7 महिने रेस्टवरती होतो. ही स्वतःची एक झालेली इंजुरी तुम्हाला मला सांगायची होती. आणि नायकीचा शूज होता त्यावेळी प्रोफेशनल, पेगासूस नायकीचा शूज होता माझ्याकडे. त्यावेळी सुद्धा मला त्या पद्धतीने इंजुरी झाली, पण नायकीमुळे थोडंफार वाचलो मी. जर बेसिक शूज असतात तर मग अजून सुद्धा इंजुरीचं प्रमाण वाढलं असतं. सो अशा पद्धतीनं आर फॉर रेस्ट. तुम्हाला रेस्ट पाहिजे, जसं मी सांगितले, मी 7 ते 8 महिने रेस्ट घेतली, कारण की माझी इंजुरीज त्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे मला 7 ते 8 महिने रेस्ट घ्यावी लागली. काही विद्यार्थ्यांचे इंजुरी झाल्यानंतर मला फोन आलेले होते. काही विद्यार्थ्यांचा आता ग्राउंड सुद्धा पडलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं होतं की ते घरातच उपचार घेत बसलेले होते. कुठं मसाज कर, कुठं काय कर. आपण एवढं तज्ञ नाही आहोत, एवढं लक्षात ठेवायचं. पहिल्या गोष्टी या एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या, त्यामुळे जेवढ्या बेसिक गोष्टी जमायच्या तेवढ्या त्यात जमायच्या, पण ती लोक आता समाजामध्ये एवढ्या प्रमाणात नाहीत लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या शेजापाजाराला एवढं नॉलेज असेल या जगामध्ये एवढं सांगता येत नाही. त्यामुळे हे डॉक्टर वगैरे यांची निर्मिती झालीच नसती. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी इंजुरी होते त्यावेळी तुम्ही डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. ते सांगतील की एवढे दिवस रेस्ट घ्या, तेवढे दिवसच रेस्ट घ्यायचा आहे. आणि स्पोर्टची इंजुरी असेल तर बेसिक फॅमिली डॉक्टरकडे जाऊन काय उपयोग नाही लक्षात ठेवायचं. तो काय आज जाऊन ओळखू शकत नाही, तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे जायला पाहिजे लक्षात ठेवायचं, स्पोर्ट्स मधल्या इंजुरी असतील तर. समजलं? सो आर फॉर रेस्ट. कोणतीही इंजुरी असू दे, त्याचे जे प्रमाण आहे त्या प्रमाणावरती तुमची रेस्ट असणं गरजेचं आहे. तुमची रेस्ट ही त्याच प्रमाणात असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं. समजलं? सो आर फॉर, पी फॉर सांगितलं प्रोटेक्शन, आर फॉर रेस्ट, आय फॉर आयसिंग. समजलं? आयसिंग म्हणजे काय, तुम्हाला काय बर्फानं मसाज करायचा आहे. आता बर्फाने मसाज करायचा म्हणजे काही लोकांना काय वाटते की डायरेक्टली गट्टा घेतात आणि नुसतं जिथं गाय झाले, मुरगळलंय, लागलंय, इंजुरी झाल्या तिथं नुसतं गार 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 डायरेक्टली फिरवत असतात. चुकलं. तुम्ही काय करायचं, एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे, त्या कापडामध्ये तो लादी जी आहे बर्फाची छोटासा, तो त्यामध्ये घालायचा आहे, गुंडळायचा आहे, आणि त्याच्या पद्धतीनं आपण काय करायचं आहे ते
सर्क्युलर पद्धतीने त्याच्यावरती मसाज करायचा आहे. जी तुमची इंजुरी झाल्या त्या गोष्टीसाठी सांगतोय. समजलं तुम्हाला. सो आय फॉर आयसिंग तुम्हाला सांगितलं, तुम्ही आयसिंग करायचं आहे. तुमची इंजुरी झाल्यानंतर 2 दिवस तुम्हाला आयसिंग करायचं, सकाळ संध्याकाळ एक 5-5 मिनिटं तुम्हाला आयसिंग करायचं आहे आणि पूर्ण बॉडीला रेस्ट द्यायचा आहे. पूर्ण बॉडीला रेस्ट द्यायची आहे. पी झालं, आर झालं, आय झालं. सी फॉर कॉम्प्रेशन म्हणजे काय, त्या गोष्टीला तुम्ही काय करायचं आहे, क्रेप बँडेज वगैरे असतात ते गुंडाळायचं आहे. किंवा दुसरी गोष्ट, आता शिन आहे, शिन पेन आहे, तर शिन कॅप मिळतात मेडिकलमध्ये. त्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, शिन पॅन शिन कॅप जे आहे ते शिन कॅप तुम्हाला यूज करायचं आहे शिन पेनसाठी. शिन कॅप मेडिकलमध्ये मिळतंय. तुम्ही रनिंग करत असताना सुद्धा शिन कॅप घालून रन करू शकता, लक्षात ठेवायचं. अदरवाईज तुम्ही झोपताना शिन कॅप घालून झोपू नका. ज्यावेळी तुम्ही चालताय, फिरताय, बोलताय, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला त्या पार्टची मुवमेंट होत असते त्या मुवमेंटला काय करायचं, सपोर्ट देण्यासाठी तुम्ही शिनला सपोर्ट देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ते शिन कॅप घालायचं आहे. समजलं. कॉम्प्रेशनचा अर्थ कळाला. आणि ई फॉर इलिव्हेशन. ओके, ई फॉर इलिव्हेशन म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही झोपत असताना काय करायचं आहे, त्यावेळी तुम्ही पूर्ण झोपताय पाठीवर झोपून तुमचे 2 पाय इकडं खाली असतील. 2 पाय, एक उशी घ्यायची, एक उशी किंवा काय पण घेऊ शकता सॉफ्ट असलेली, त्याच्यावरती तुम्ही पाय ठेवायचे आणि पाय अंतराळी राहायला पाहिजेत. त्याचा एक हे आहे रूल्स रेग्युलेशन अशा पद्धतीनं आहे इलिव्हेशनचं, की तुमचे जे पाय आहेत ते तुमच्या हार्टच्या वरती लागायला पाहिजेत किंवा हार्टच्या वरती राहायला पाहिजेत. जर माझा हार्ट इथं आहे तर हे लेग मुवमेंट अशा पद्धतीने राहील. तुमचे पाय हे तुमचे अशा पद्धतीने राहतील, थोडशा हातपासून वरती राहतील. आणि ह्याच्यामुळे काय होतंय, ज्यावेळी बॉडीतलं हे असते, ब्लड असतं, रक्त असतं, ते सर्क्युलेट कुठेतरी थांबलेलं असतं किंवा पॉज घेतलेला असतंय, कुठं थांबलेलं असतं. त्यामुळे सुद्धा जे काय शिनपेन आहे ते सुद्धा होत असतं. त्यामुळं पूर्ण काय होणार, ज्यावेळी तुमचं पाय वर जातील, लेग वर जातील, त्यावेळी तुमचे जे ब्लड आहे ते आल्यानंतर पूर्ण सर्क्युलेट होऊन परत जाणार बॉडीकडे, परत जाणार बॉडीकडे स्लोपच्या प्रमाणात. समजलं का. सो एलिव्हेशनचा मेथड अशी आहे की तुमच्या हार्टपेक्षा तुमचे लेग आहेत ते वरती पाहिजे, जेणेकरून बॉडीतले ब्लड सर्क्युलेशन आहे ते कंटिन्यू व्हायला सुरुवात होईल. आणि जेणेकरून एखाद्या ठिकाणी जर तुमचे ब्लड पॉज झाला असेल किंवा फ्लो आहे जो कमी झाला असेल तरी सुद्धा ते कंटिन्यू फ्लो जो आहे तो वाढण्याचा जो आहे मदत त्या एलिव्हेशन मेथडमध्ये होत असते. ही झाली PRICE प्राइस ट्रीटमेंट तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता ह्याच्या पुढे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ह्याच्यावरती मेडिसिन काय आहेत का, तर 100% मेडिसिन आहेत. त्या मेडिसिनवरती आपण आता बोलणार आहोत. आता मगापासून तुम्हाला सांगितली कारणं सांगितली, त्याच्यावरती उपचार सांगितले, काय करायचं, PRICE प्राइस ट्रीटमेंट करायची. देन मग मेडिसिन काय करायचे आहे तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर मेडिसिन पेनिंग असेल, जास्त प्रमाणात पेनिंग असेल आणि मी सांगितलेलं आता सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आणि त्याच्यासोबत जर हा डोस घेतला तरी सुद्धा तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार, यात काही शंकाच नाही. ओके, आता याच्यावरती मेडिसिन आहे, पावडर पण आहेत. तुम्ही जर मेडिसिन घेतला तर तुम्ही पावडर घ्यायची नाही आणि जर तुम्ही पावडर घेतला तर तुम्ही मेडिसिन घ्यायची नाही. ठीक आहे. जर मेडिसिन पाहिजे असेल तर शिटकल म्हणून पावडर मेडिसिन आहे, टॅबलेट आहेत शिटकल म्हणून, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते स्पेलिंग सोबत शिटकल 500 म्हणून आहे, ती तुम्हाला घ्यायची आहे. ही गोळी 1 डे अल्टरनेट मॉर्निंगला किंवा नाईटला घेऊ शकताय. 1 डे अल्टरनेट फक्त 20 दिवस घ्यायचे आहेत, लक्षात ठेवायचं. याच्यापेक्षा जास्त यूज करू नका, मग तुम्हाला त्याचे काय डिसएडव्हान्टेज आहेत ते 100% होत राहते, लक्षात ठेवायचं. त्यामुळे मी आताच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून, ज्यावेळी शिटकल 500 तुम्ही घेणार आहात त्यावेळी तुम्ही काय करायचं, 1 डे अल्टरनेट घ्यायचं आहे. फक्त एकच गोळी घ्यायची आहे, एकच टॅबलेट घ्यायची आहे. 20 दिवस म्हणजे 10 दिवसच गोळी घ्यायची आहे. तिथनं पुढे तुम्ही स्टॉप करायचं आहे. बाकीचा वर्कआउट असेल, तुमचा डाएट असेल आणि प्रोफेशनल तुम्ही जे रनिंगचं स्टेपिंग असेल त्याच्यामधून तुम्ही रिकव्हरी करू शकताय. शिनपेन हा आता मी सांगितलंय म्हणून लगेच 1 दिवसामध्ये कमी होणारा इंजुरी नाही, लक्षात ठेवायचं. जे काही राष्ट्रीय लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा काही प्लेयर या शिनपेनमुळे बाहेर पडलेले आहेत, त्यांची रिकव्हरी झालेली नाही आहे. त्यामुळे काही मुलं ही स्टेट डिस्ट्रिक्ट लेवलमधूनच बाहेर पडतात. समजलं का. त्यामुळं मी जे सांगितलं शिटकल 500 ती गोळी तुम्हाला 1 डे अल्टरनेट 1 टाइम घ्यायची आहे. 1 डे अल्टरनेट 1 टाइमच घ्यायची आहे, जास्त घ्यायची नाहीये. जर तुम्ही ही जर मेडिसिन घेतला तर तुम्ही पावडर घ्यायची नाहीये. पावडरचं नाव आहे कॅल्सिरोल म्हणून पावडर आहे. कॅल्सिरोल म्हणून पावडर आहे, जवळच्या मेडिकलमध्ये मिळते. कॅल्सिरोल पावडर ही सुद्धा तुम्हाला 12 ते 13 दिवसच घ्यायचे आहे. 2-2 चमचे जरी घेतले, 1-1 चमचे जरी घेतले तरी पण चालते. कॅल्सिरोल टॅबलेट, कॅल्सिरोल पावडर आणि शिटकल मेडिसिन 500 लक्षात ठेवायचं. ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी घ्यायचं आहे, दोन्ही घ्यायची नाही लक्षात ठेवायचं. दोन्ही घेतला तर तुम्हाला डिसएडव्हान्टेज आहेत त्याचे, लक्षात ठेवायचं. साईड इफेक्ट सुद्धा आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ही 20 दिवसातली जी गोळी आहे ती 10 दिवस घ्यायची, फक्त 1 डे अल्टरनेट 1 टाइम, 1 दिवस आड एकदाच घ्यायची आहे. कॅल्सिरोल पावडर आहे ती तुम्हाला डेली जरी घेतला तरी चालते, 1-1 चमचे जरी घेतले तरी चालते. समजलं का. सो खूप महत्त्वाचा विषय हा झाला उपचार, म्हणजे मेडिसिन काय घ्यायचे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यानंतर अजून एक ट्रीटमेंट आहे, ती शेवटी म्हणजे तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं की काही उपचार आहेत
म्हणजे मसाज आहेत, तेल आहेत, ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. जर तुमचं शिनपेन असेल तर काय करायचं आहे, तुम्ही पहिले दोन दिवस तुम्ही काय करायचं आहे, जे काही मी तुम्हाला सांगितलं आयसिंग आहे, बाकीच्या ट्रीटमेंट PRIC तुम्हाला बघायचंच आहे, पण आयसिंग 2 दिवस करायचं आहे, लक्षात ठेवायचं. आयसिंग 2 दिवस करायचं आहे. त्याच पद्धतीनं तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, एक मोहरीचं तेल असते, मोहरीचं तेल थोडं गरम करायचं, त्यामध्ये लसूण टाकायचा, तो गरम करायचा आणि ते जे झालेलं मिश्रण आहे, ते जे द्रावण आहे ते काय करायचं, तुम्ही जिथं शिनपेन झाला तिथं वरच्यावर हळूवार हे करायचं, मसाज करायचा. आता ऊन नाही, जर ऊन पडलं तर तुम्ही काय करायचं आहे, उन्हात जाऊन बसायचं आहे. आता ऊन नाही तरी पण प्रयत्न करा की अंगणामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. जरी ऊन नसलं तर काही प्रमाणात व्हिटॅमिन डीचा सोर्स आपल्याला ह्या सुद्धा ह्याच्यामध्ये क्लायमेटमध्ये मिळू शकतो. काही प्रमाणात म्हणतो, जास्त नाहीये, काही प्रमाणात सकाळी मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, जे काही मोहरीचं तेल आहे, मोहरीच्या तेलामध्ये 1-2-3 लसणाच्या कुड्या टाका, ते थोडंसं गरम करा, चेचून टाकायचं लसूण, लक्षात ठेवा, चेचायचं आणि टाकायचं, म्हणजे त्यातलं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उतरतात. आणि तुम्ही काय करा, जिथं तुम्हाला शिनपेन आहे तिथं काय करा, 2 बोटांनी फक्त 2 फिंगर्सनी काय करायचं, मसाज करायचं आणि बॉडी बाहेर बसायचं आहे. अशाच पद्धतीनं ह्या जे काय मसाज केला त्या गोष्टीवरती नंतर ब्लॅक कापड, जे काळं कापड असते ते काळं कापड गुंडळायचं आहे आणि थोडा वेळ 1 तासभर तुम्ही थांबायचं आहे, लक्षात ठेवायचं. काळं कापड गुंडळून त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला थांबायचं आहे. अशा पद्धतीनं हा उपचार झाला सकाळी. आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, किंवा इव्हनिंगच्या टायमिंगला एक बादली भरून पाणी घ्यायचं आहे. बादली भरून पाणी घेतल्यानंतर एक खडा तुरटीचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ते 1.5 चमचा मीठ घालायचं, बारीक मीठ चालेल, त्या बाडीमध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाय बुडवून एक अर्धा तास बसायचं आहे. पाय जिथं शिनपेन होतं त्याच्यापर्यंत मोठी बादली घ्या आणि गुडघ्यापर्यंत कमीत कमी त्यामध्ये पाय जातील. अशा पद्धतीनं अर्धा तास तुम्ही काय करायचं आहे, बसून राहायचं आहे. समजलं का? सो ह्या दोन्ही गोष्टी फॉलो करा. त्याच पद्धतीनं नाईटच्या टायमिंगला तुम्हाला रिमोसिल जेल वगैरे असते, नारायण तेल म्हणून असते. अशा पद्धतीने वेगवेगळे जेलचे तेल आहेत किंवा जेल आहेत किंवा बाम आहे चांगल्या पद्धतीनं, तो रात्री तुम्हाला झोपताच्या टायमिंगला 15 मिनिटं अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही आपला मसाज आहे त्या पॉईंटला तो मसाज करायचा आहे. आणि तुमचं बॉडी सांगितलं रात्री झोपताना सुद्धा तुमच्या उशी जे आहे तुमच्या हार्टच्या वरती गुंडळून काय करायचं, जिथं तुम्ही बाम लावला, जिथं तुम्ही ते जेल लावला, रुमासील जेल वगैरे मिळते प्रोफेशनल मार्केटमध्ये, किंवा कुठला पण बाम एखादा घ्यायचा आहे. नाईटच्या टायमिंगला तुम्ही 15 मिनिटं अगोदर काय करायचं आहे, त्याच्यावरती मसाज करायचा आहे. तो सुद्धा पार्ट रात्री बाम वगैरे लावल्यानंतर किंवा जेल लावल्यानंतर, नारायणी जेल म्हणून पण मिळते, ते सुद्धा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गुंडळायचे आहेत ते पार्ट दोन्ही. तुमचे दोन्ही मसल्स असतील तर दोन्ही जे काही शीन आहेत ते काय करायचं, पूर्ण कापडामध्ये गुंडळून तुम्हाला उशीवरती ठेवायचं तुमच्या हार्टच्या वरती. 15 मिनिटं जर राहिलं तरी सुद्धा बेस्ट आहे. देन सकाळी उठायचं आणि बाकीचं वर्कआउट तुमचं चालू राहील अशा पद्धतीने. पण हा वर्कआउट किंवा हे जे मी ट्रिक्स सांगितल्यात, हे जे उपचार सांगितलेत, हे जी मेडिसिन सांगितलेत, याचा इफेक्ट 4 दिवसानंतर तुम्हाला जाणवायला सुरू होणार. 4 दिवसानंतर जाणवायला सुरू होणार, एवढं लक्षात ठेवायचं. हे झाल्या सगळ्या गोष्टी. आता याच्यावरती व्यायाम, म्हणजे हे कमी व्हायसाठी काय करायचं, पुढे तर एक व्हिडिओ मी दिलेलाच आहे. त्या पद्धतीने प्रोफेशनल तुम्ही जर वॉर्मअप वगैरे केला तर तुम्हाला इफेक्ट जाणवणारच. तरी पण त्यात काही शीनचे हे आहेत, व्यायाम आहेत किंवा त्याच्यावरती एक्सरसाइज आहेत, ते आपण आता ग्राउंडवरती एक्सरसाइज बघणार आहोत. समजलं? सो मगापासून ते इथंपर्यंत ज्या काय गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. तुम्ही जर बघितल्या तर हातात कुठल्याही नोट्स बिट्स काय नाही, लक्षात ठेवायचं. जसं काल मी चॅलेंज दिलेलं होतं की गायडन्स करून दाखवा, त्या पद्धतीने मी मगापासून जवळजवळ 20 मिनिटं बडबडताय, लक्षात ठेवायचं. हे सगळे 15 वर्ष घातलेल्याचे बोलतोय, लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोफेशनल ॲथलीट आहे, लहान वयापासूनच ॲथलीटची आवड आहे आणि त्यातल्या त्यात आता आंतरराष्ट्रीय लेवलला रेफ्रीशिप आणि पंच प्रशिक्षक म्हणून काम करतोय. वेगवेगळ्या पद्धतीनं मी त्या पदावरती काम करतोय, लक्षात ठेवायचं. आणि नॉलेजचा कोणी नाद करायचं नाही, कारण की पंचकृषीत टॉपला आहे, लक्षात ठेवायचं. कोणीही नॉलेज घ्यायचं नाही अजिबात, अशा पद्धतीनं. त्यामुळं हे जे नॉलेज तुमच्यासमोर होतलंय हे तुम्हाला आवडलं असेल तर ह्याच व्हिडिओला आता एक लाईक करा. तुमच्यासाठी एवढा वेळ कोणी देणार नाही, लक्षात ठेवायचं. मी देतो तर एक लाईक करा, एक सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत स्टेप बाय स्टेप पोहोचवणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. शिनपेन गायब होणार, लक्षात ठेवायचं. माझ्या विद्यार्थ्यांना गेले मी किती वर्ष झालं मी गायडन्स करतोय, तर अजिबात शिनपेन म्हणजे काय माहित नाही. आणि ते होऊ नये म्हणून प्रोटेक्शन, P फॉर प्रोटेक्शन प्राईसमधून कोचने त्यांची केअर करणं ही पहिली गोष्ट आहे. कोच म्हणजे काय समजतं, कोचची डेफिनेशन ही आहे की मुलांची काळजी घेणं. पहिली गोष्ट म्हणजे मुलांची काळजी घेणं. तुम्ही अकॅडमीमध्ये बाहेर बघताय, छपाछप मारताय, त्यांचं जनावरांसारखं हाल करताय, तसा नसतो विषय. त्याला कोच म्हणत नाही, त्याच्याबरोबर अपोनंट कोचची डेफिनेशन असते. कोचची डेफिनेशन त्याच्या अपोनंट असते, लक्षात ठेवायचं. हे ज्याला माहित आहे तोच कोचिंग करेल, तोच गायडन्स करेल, ठीक आहे. सो आता आपण बघूया ग्राउंडवरती की शिनपेनवरती एक काही ठराविक एक्सरसाइज आहेत, 1 2 3 अशा पद्धतीने दाखवतो. तुम्ही सकाळ संध्याकाळ थोडीशी बॉडी गरम करून रेस्ट करत असाल तर थोडीशी बॉडी गरम करायची. नॉर्मल 2 मिनिटं जरी वॉक केला तरी सुद्धा बॉडी गरम होते, ठीक आहे. तिथून पुढे तुम्हाला जो वर्कआउट आहे ते 1 2 3 स्टेपमध्ये दाखवतोय, ते तुम्ही करायचं आहे. आणि देन मग काही गोष्टी आहेत की एक वॉर्मअप
छोट्याशा प्रमाणात दाखवलाय, लहान एक विद्यार्थ्याचा, तो सुद्धा तुम्हाला बघायचा आहे आणि हा व्हिडिओ तिथं स्टॉप होईल. ओके, आपण कंटिन्यू व्हिडिओ करूयात. तोपर्यंत धन्यवाद. तर आपण आता उपचार बघणार आहोत किंवा याच्यावरती एक्सरसाइज जे आहेत त्या बघणार आहोत. पूर्ण स्ट्रेच करायचे बॉडीवरती, टो वरती यायचं आहे, पूर्ण टो स्ट्रेच करायचा आहे. वरती तुमचे हात जे आहेत ना ते हात सुद्धा स्ट्रेच करायचे आहेत वरती आकाशाकडे, आणि खाली तुमचा टो जो असेल तर तो प्रोफेशनल पद्धतीनं स्ट्रेच करायचं, लक्षात ठेवायचं. समजलं? सो अशा पद्धतीनं जवळजवळ स्टार्टिंगला वॉर्मअप बरोबर, आणि दुसरी गोष्ट पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर तुम्हाला हे टो स्ट्रेच जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी करायचं, लक्षात ठेवायचं. अशाच पद्धतीनं बॅकला जायचं आहे आपण आता. सेम बॅक स्ट्रेच करायचं आहे. फ्रंट स्ट्रेच झाल्यानंतर टोवर यायचं आहे प्रोफेशनल. कोणत्याही पद्धतीनं हील टेकायची नाही. तुमची टाच आहे ती ग्राउंडला टच होता कामा नये, लक्षात ठेवायचं. वरचे दोन्ही हात आहेत ते पूर्ण स्ट्रेच झाले पाहिजे, तुमची बॉडी स्ट्रेच झालेले दिसायला पाहिजे. हा वर्कआउट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. हे जर तुम्ही वॉर्मअप नंतर 2 मिनिटं आणि पूर्ण वर्कआउट नंतर कुलिंग डाऊन झाल्यानंतर स्ट्रेचिंग झाल्यानंतर सुद्धा 2 मिनिटं केलात तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं तुमचं शिन पेन होणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. तर आपण आता दुसरा वर्कआउट बघणार आहोत. तो मगाशी टो स्ट्रेच झाला. एखाद्या पायरीवरती यायचं आहे पूर्ण एंडला, अशा पद्धतीनं बघू शकताय. एखाद्या पायरीवरती तुम्हाला हा टो यायचा आणि अशा पद्धतीनं हा टो स्ट्रेच परत एकदा पूर्ण पुढे सपोर्ट जर गेला तर चालेल, पण पूर्ण तुमचं टो स्ट्रेच असेल, तुमचे मसल्स असतील ते मसल्स पूर्ण दिसायला पाहिजेत ऍक्टिव्ह मध्ये. हा वर्कआउट जर तुम्ही 2-2 मिनिटं केलात एखाद्या पायरीवरती एंडला राहून तर लक्षात ठेवा तुमचं शिन पेन होणार नाही, लक्षात ठेवायचं. पूर्णपणे स्ट्रेच करायचं आहे, पूर्ण वरती बॉडी, लक्षात ठेवायचं. आता पूर्ण तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं आहे स्ट्रेच, बघू शकताय. पूर्ण मसल्स ऍक्टिव्ह होतात पाठीमागचे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, टो स्ट्रेच करायचा आहे एखाद्या पायरीवरती. हा वर्कआउट सेकंड होता, तुम्ही ह्या वर्कआउटचा फॉलो घ्यायचा आहे. तर आपण आता तिसरा वर्कआउट करणार आहोत. तिसरा वर्कआउट तुम्हाला बघायचा आहे. प्लेन फूटवरती बसायचं पूर्णपणे, तुमची शीट प्लेन फूटपट्टी करून तुम्हाला हा वर्कआउट वॉर्मअपच्या नंतर आणि कुलिंग डाऊनच्या नंतर सुद्धा कंटिन्यू करायचा आहे. बघा अशा पद्धतीने उठायचं आहे, पूर्ण प्लेन फूटवरती बसून पाठीमागे स्ट्रेच करायची आहे बॉडी, परत पुढे उठायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही याचे रिपिटेशन करू शकताय. 5-5चे 7-7चे रिपिटेशन 2-2 3-3 करू शकताय. अशा पद्धतीने पूर्ण स्ट्रेच करायची बॉडी. याच्यामुळे तुम्हाला शिन पेन अजिबात होणार नाही, लक्षात ठेवायचं. समजलं? तर आपण आता चौथा वर्कआउट करायचा, लक्षात ठेवायचं. मगापासून 3 वर्कआउट तुम्हाला दाखवलेले आहेत, ते तुम्ही डेली करायचं आहे, लक्षात ठेवा. याच्यामुळे शिन पेन अजिबात होणार नाही. तर हा आहे थेराबँड. हा फिजिओथेरपिस्टकडे वेगवेगळ्या पद्धतीचे थेराबँड आहेत, वेगवेगळ्या थिकनेसचे थेराबँड जे आहेत ते यूज करायला मिळतात, लक्षात ठेवा. तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं जो बेसिक लेवलचा कलर असतो, ह्याच्यामध्ये कलर असतात, त्या कलरनुसार याचा थिकनेस असतो, लक्षात ठेवायचं. कोणी ग्रीन घेतोय, कोणी रेड घेतोय, कोण ब्ल्यू घेतोय, कशा पद्धतीने कुठला पण घ्या तुम्ही. हा थेराबँडचा यूज करून तुम्हाला काय करायचं, आता वर्कआउट करायचा आहे. तो वर्कआउटने काय होणार आहे, तुमचा शिन पेन गायब होणार आहे. तो कशा पद्धतीने वर्कआउट करायचा आहे हे आपण आता कंटिन्यू बघणार आहोत. तर आपण हा चौथा वर्कआउट बघतोय की थेराबँडचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही टो स्ट्रेच करायचा आहे, लक्षात ठेवा. हे वर्कआउट दोन्ही साईडनं हा वर्कआउट करायचा आहे. लेगमध्ये फूटमध्ये हा लॉक घालून तुम्ही काय करायचं आहे, दोन्ही हातामध्ये परफेक्ट लावून तुम्हाला टो स्ट्रेच पूर्ण करायचा आहे. फ्रंटला बॅकला अशा पद्धतीनं दोन्ही लेगचे वर्कआउट तुम्हाला कव्हर करायचे आहेत, लक्षात ठेवायचं. हा चौथा वर्कआउट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सिंगल लेगमध्ये तो जो थेराबँडचा स्ट्रेच आहे तो तुम्हाला करायचा आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार. अशाच पद्धतीनं ह्याच्यातलाच पुढचा प्रकार एक आपल्याला आता बघायचा आहे. तो म्हणजे दोन्ही लेगमध्ये लॉक करायचा आहे थेराबँड आणि परत दोन्ही लेग ॲज इट इज स्ट्रेच करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रेच करू शकताय. अशा पद्धतीने तुम्ही टो स्ट्रेच करायचा आहे, लक्षात ठेवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, शिनपेन असेल आणि शिनपेनवरती उपचार असेल, त्याच्यावरती मेडिसिन असेल, व्यायाम असेल आणि त्याची कारणं असतील, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं. मगापासून सगळा व्हिडिओ तुम्ही क्लिअरमध्ये बघितला असाल. आवडला असाल तर एक विनंती करतोय की ह्या हार्डवर्कसाठी आणि ह्या प्रामाणिकपणासाठी एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे ऑथेंटिक व्हिडिओ आणि जे प्रॉपर नॉलेज आहे त्या व्हिडिओबद्दल आणि तुमचे काही शंका असतील ते सुद्धा आपल्या टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला तिथं आपली मदत 100% होत असते. त्यामुळं शिनपेनबद्दल ज्या मुलांचे प्रश्न होते किंवा ज्या मुलींना त्रास होत होते त्या मुलींसाठी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा की सबस्क्राईब केले की बघा, नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेवटी सर्वांना मी फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.
दिसायला बघ. कमरेवर. आज mark, get set, go. Get set, go.